वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम टू द PM इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्स. मी प्रल्हाद मापारी तुमचे सर्वांचे स्वागत करतो. पहा, आज मी तुमच्या समोर आलोय की आपल्याला डिस्कस करायचं आहे की PM इन्स्टिट्यूट तुमच्यासाठी राज्यसेवेची प्रिलियम झाल्यानंतर PSIRची टेस्ट सिरीज घेऊन येत आहे. याच्यात युनिकनेस काय आहे? सगळ्यात पहिल्यांदा हा युनिकनेस आहे. नक्की फोकस देऊन थोडा वेळ पॉज करून वाचा. मी पण देखील सांगतो, मी कुठेही कंबाईनची फॅकल्टी नाही आहे, नाही मी कोणत्याही ऑब्जेक्टिव्हची फॅकल्टी. मी आत्तापर्यंत ना कंबाईन शिकवले ना ऑब्जेक्टिव्ह शिकवले. मी फुल्ली UPSC शिकवले आत्तापर्यंत आणि UPSC मध्ये इंग्लिशमध्ये शिकवत होतो. पण मागच्या 3 वर्षापासून जेव्हापासून पॅटर्न शिफ्ट झाला तेव्हापासून MPSC देखील शिकवायला लागलो. सो आय एम द वन ऑफ द सेम फॅकल्टी फर्स्ट टाइम इन पुणे की जे ॲक्च्युली राज्यसेवेसाठी डिस्क्रिप्टिव्हसाठी असणार आहे. अदरवाईज मोस्ट ऑफ द फॅकल्टीज ह्या कंबाईनमध्ये पॉलिटी शिकवत होते किंवा ऑब्जेक्टिव्ह शिकवत होते आणि आता अचानक राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह ऑप्शनल शिकवायला सुरुवात झाली. सो बिलकुल अशा पद्धतीने नाही, हे युनिकनेस आपण क्रिएट करून तुमच्यासाठी टेस्ट सिरीज घेऊन आलोय. मग याचा तुम्हाला फायदा काय होणार आहे? सगळ्यात पहिल्यांदा फायदा मी सांगितलं, माझं इंट्रोडक्शन करून द्यायचं झालं तर मी प्रल्हाद मापारी. मी आत्तापर्यंत 5 मेन्स दिलेल्या आहेत UPSCच्या, ठीक आहे, आणि 3 इंटरव्ह्यूला फोकस केलेलं आहे. ॲट द सेम टाइम CRPF असू द्या, एटसेट्रा, CDS असू द्या, हे क्लिअर आहे माझी, 2 वेळा क्लिअर आहे अदर. परंतु मी आपल्याला परस्यू करायचं होतं IAS, ठीक आहे, ड्रीम आहे. त्याचबरोबर मी 3 वर्ष झाले टीचिंग करतोय, PSR ऑप्शनल शिकवतोय मराठीमधून इंग्लिशमधून. लक्ष्मीकांत बुकचं पूर्णपणे एडिटिंग मी केलेलं आहे. मी ते तुम्हाला थोड्याच वेळ सांगेल, दाखवून देईल प्रूफसं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपले पूर्णपणे दिल्लीच्या नामवंत क्लासेसमधले जे टॉपचे PSIRचे ऑप्शनलचे जे काही रिसोर्सेस मटेरियल आहे ते पूर्णपणे मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे आणि पुढच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये येणार आहे. त्याची झलक देखील मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती काही दिवसात पाहायला मिळेल, एक 8 दिवसामध्ये पाहायला मिळेल. सो नक्कीच तुम्हाला हेल्प होईल त्याची. सो रिसोर्सेसची काळजी मिटली, फॅकल्टीची काळजी मिटली. आता बघतो तुम्हाला प्रिपरेशन करायची गरज आहे आणि त्या प्रिपरेशनमध्ये सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे टेस्ट सिरीज. आणि त्याच अनुषंगाने मी तुमच्यासाठी टेस्ट सिरीज घेऊन आलेलो आहे. आता ही टेस्ट सिरीज कोणासाठी आहे लक्षात घ्या. सर्वात प्रथम जे विद्यार्थ्यांनी राज्यसेवेची प्रिलियम दिलेली आहे, याचा अर्थ काय, ह्या वर्षी प्रिपेअर करत होते, मग त्यांचं होऊ सिलेक्शन अगर ना हो तर दोघांनीही जॉईन करता येऊ शकते. कारण का, मी ती टेस्ट सिरीज अशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे की जेणेकरून आपला जो क्रॅश कोर्स आहे त्या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला इथे येऊन वीकली लर्निंग करायची आणि त्याच्या बेसिसवरती टेस्ट द्यायची आहेत. सुरुवातीला हळूहळू आपण त्या टेस्टमधून डिस्कशन बिल्ड करून हळूहळू अँसर रायटिंगची प्रॅक्टिस करणार आहे. एक लॉंग टर्म पल्ल्याच्या टेस्ट सिरीज ठेवल्या जेणेकरून तुमची वीकली अँसर रायटिंग कंप्लीट होत राहील. अँसर रायटिंग आता सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते लक्षात ठेवा. हे कोणी डिझाईन केलेले आहेत, हे कुठूनही कोणाकडून मी डिझाईन करून घेतलेलं नाही की चला मला दे 200 रुपयात सगळं पेपर तयार करून, असं नाही करत. ह्या स्वतः मी डिझाईन केलेले आहेत. कारण मी करंट अफेअर वाचतो, मी एक्झाम देतोय, मी अँसर, आणि मी तुमच्यासोबत लिहायला तयार आहे. इथे बसून मी तुमच्यासोबत अँसर लिहिणार आहे. आपण तो 1 दिवस एक्सपेरिमेंट नक्की करायचं ठरवलेलं आहे. माझं चॅलेंज आहे कोणत्या टीचरला असं करायचं. इथे तुम्ही बसताय ना, तुमच्यासोबत मी पण लिहिल. लेट्स सी काय होतं, पाहूया आपण, ठीक आहे. मला माहिती कोण किती लिहू शकतो, ठीक आहे. असो, अँसर रायटिंग. सो अँसर रायटिंग फोकस राहील. मग आपल्या टेस्ट सिरीजमधून सगळ्यात पहिल्यांदा टेस्ट सिरीज का जॉईन करायची, अँसर रायटिंग सोबतच टेस्ट सिरीजमध्ये लेट्स से करंट अफेअरचा एक क्वेश्चन आला, तुम्ही त्याला प्रिपेअर होता. टेस्ट सिरीजमधून तुम्ही चांगले इंट्रोडक्शन शोधू शकता, तुम्ही चांगले कन्क्लुजन शोधून ते साईडला लिहून ठेवू शकता. टेस्ट सिरीजमधून तुमचा एक प्रॅक्टिस बिल्ड होतं की ॲनालिटिकल उत्तरं कशी लिहायची, थिंकिंग कसं करायचं, कन्सिस्टन्सी कशी बिल्ड करायची, या सगळ्या गोष्टींची उत्तर मी तुम्हाला आज देणार आहे, ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट. सो फर्स्ट थिंग फर्स्ट, हे सगळे आपले डिटेल्स आहेत. तुम्हाला ही आपली जी PDF आहे प्रमोशनल, ही तुम्हाला पूर्णपणे ब्राउशर म्हणूया याला टेस्ट सिरीजचं, हे संपूर्ण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. तुम्ही जाऊन तिथं पाहू शकता, डाउनलोड करू शकता आणि मॅक्सिमम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. तुम्हाला तेव्हा मजा येणार आहे कॉम्पिटिशनमध्ये, तुमच्या स्टुडंट्सपर्यंत पोहोचवा. माझा प्रॉब्लेम सांगतो काय, माझ्याकडे कंटेंट आहे स्ट्रॉंग. मी जे मला ओळखतात ना त्यांना माहिती आहे माझ्याकडे कंटेंट स्ट्रॉंग आहे, स्ट्रिचिंग स्ट्रॉंग आहे, विद्यार्थ्यांना टाईम देतो, ऑथेंटिसिटी आहे, नॉलेज आहे. ॲक्च्युली खरं एक्झामला कोणाला पाहिजे ना काय पाहिजे हे मला माहिती आहे. तुम्हाला प्रॉब्लेम हा आहे की मी मार्केटिंगमध्ये वीक आहे. कारण का, मला ते मार्केटिंग गिमिक येत नाही. गिमिक म्हणतो मी, हे फसवेगिरी येत नाही की भाई मी दाखवतोय एक, प्रॉमिस एक करतोय आणि ॲक्च्युली काहीच नाही. कारण का माझा फोकस तिकडे गेला. माझं म्हणजे जे काही करतात असं की नुसतं हे ते रील्स वगैरे बनवायचे, मार्केटिंग करायची, फ्रॉडली सगळं दाखवायचं, हे राय आणि ॲक्च्युली टीचिंगवरती वेळच नाही घालवायचा. कारण का कंटेंट बिल्ड करायलाच वेळ नाही घातलेला. आणि मग लोकांची फसवणूक होते की सर 1-1.5 वर्ष झाले आम्ही काय करतोय आम्हालाच माहीत नाही, आमचं ऑप्शनल प्रिपेअर नाही, आमचे क्लास 2-2 वेळा झाले तरी प्रिपेअर नाही, नोट्स नाही. आणि माझं उलट आहे,
मी क्लास बिल्ड करण्यामध्ये, तुमच्या नोट्स बिल्ड करण्यामध्ये, ट्रान्सलेशनमध्ये, चांगलं कंटेंट तुम्हाला तयार करण्यामध्ये, टीचिंगमध्ये, नॉलेज बिल्डरसाठी, करंट अफेअरसाठी वेळ घालतोय, त्यामुळे मला इकडे वेळ मिळत नाही. मग तुम्ही ठरवायचे चॉईस तुमची. मी तुमच्या समोर लाईक ओपन बुक सारखं आहे. ठीक आहे. सो असो हे डिटेल्स आहेत, सेव्ह करून ठेवा. आणि ॲट द सेम टाइम आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही आले तर तुम्हाला सगळे डिटेल्स पाहायला मिळतील. सो लेट्स बिगिन डिस्कशन अबाउट दिस. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या टेस्ट सिरीजमध्ये काय असणार आहे, एक मायक्रो टेक्स्ट असणार आहे काही, आणि काही सेक्शनल टेस्ट असणार आहे. मायक्रो म्हणजे काही छोट्या पद्धतीच्या, आणि सेक्शनल का छोट्या पद्धतीला, सुरुवातीला तुम्हाला 3 आवर डायरेक्ट बसून लिहायची सवय नाही, प्रिलियमला बसलेले नाहीत, आता अभ्यासाला एवढा 3 तास तर लिहिणार कधी. सो हळूहळू ते आपल्याला टेस्ट बिल्ड करायचं. लेट्स से फॉर एक्झाम्पल अगोदर सुरुवातीला 1 आवर बसले, मग 1.5 आवर बसले, मग 2 आवर बसले, आणि मग 3 आवरची टेस्ट दिली अशा पद्धतीने. आणि बिलीव्ह मी अशा पद्धतीने तुमचं व्यवस्थित प्लॅन केलेलं आहे. हे विद्यार्थ्यांना काय पेन्स आहेत ना, हे विद्यार्थी समजू शकतो, कारण मी स्टुडंट सुद्धा आहे. तुम्हाला माहिती आहे, जे मला ओळखतात त्यांना, की मी प्रिपरेशन पण करत होतो किंवा या वर्षीपर्यंत प्रिपरेशन करतोय. सो याचा अर्थ काय की मला माहिती काय पेन आहे आणि तुमच्या समस्या काय ऍक्च्युली. मी असं नाही करणार आहे की कुठेतरी क्वेश्चन उचलले, कुठेतरी आन्सर दिले, लिहा तुम्ही आणि कोणतरी चेक करून घेतली. नो, आय विल बी कम्प्लिटली इन्व्हॉल्व. लेट मी कम्प्लीट दिस. सो पहिल्यांदा त्याचबरोबर फुल लेंथ असणार आहे, कारण त्याच्याशिवाय सिम्युलेटेड नाही. वेळापत्रक आलेलं आहे, वेळापत्रकात दिलेलं आहे ह्या शनिवार रविवार GS1-2 GS3-4 असेल, नेक्स्ट संडेला ऑप्शनलचे 2 पेपर असतील, एकाच दिवशी 2 पेपर असतील आणि 3-3 तासाचे. सो तुम्हाला 3 तासाची ते प्रॅक्टिस पाहिजेच, पण 1 तास मध्ये ब्रेक घेऊन पुन्हा 3 तासाची प्रॅक्टिस पण पाहिजे. सो तुम्हाला 6 तासाची प्रॅक्टिस पण पाहिजे. बरं, ही आजच येणार आहे का? मी लगेच प्रिलियमच्या दुसऱ्या दिवशी तुमच्या हातात दिलेली ही टेस्ट काय उपयोग आहे का? नाही. तर तुम्हाला ती बिल्ड करायची आणि तिथपर्यंत कसं पोहोचायचं ना, ते माझं जॉब आहे. ठीक आहे. दुसरं, सो फुल लेंथ टेस्ट पण असणार आहे, बट ॲट द सेम टाइम ह्या सगळ्या टेस्टचं मी इव्हॅल्युएशन सुद्धा करणार आहे. मी आणि माझी टीम माझ्या देखरेखीखाली. कोणताही पेपर चेक होत असेल तर जर माझ्यासोबत माझा टीम मेंबर करत असेल तर जो टीम मेंबर तेवढा क्रेडिबल आहे का, तेव्हा मी त्याला टेस्ट केलेला आहे आणि तेव्हाच मी त्याला सोबत घेतलेला आहे. तो माझ्यासमोरच पेपर चेक करतो. मी घरी जाऊन चेक करतो आणि 3 खुणा मारतो नाही, माझ्यासमोर. आणि ॲट द सेम टाइम मला असं एखाद्या पेपरमध्ये जाणवलं की ह्या विद्यार्थ्याला चेक करण्यासोबतच समोर 1-to-1 इंटरॅक्शन करून समजून सांगायच्या गोष्टी गरजेच्या आहेत, त्या विद्यार्थ्यासोबत इंटरॅक्शन होणार. आणि ॲटलिस्ट कमीत कमी प्रत्येक विद्यार्थ्यासोबत 1-to-1 एक सेशन तरी होणार टेस्ट सिरीजमध्ये, एका टेस्ट सिरीजच्या स्पॅनमध्ये. लेट्स से 5-6 टेस्ट आहे, त्याच्यापैकी एक टेस्ट मी समोरासमोर घेऊन बसणार आणि त्याच्यासमोर समोरासमोर कुठेही करून दाखवा मला, पॉसिबलच नाही, टीचरला टाइम नाही एवढा, बट आपण ते शेड्यूल करून करणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर पहा काय, ऑब्व्हियसली याचे सगळे डिटेल्ड मॉडेल आन्सर दिले जातील आणि हे टेस्ट इव्हॅल्युएशन पण असेल, त्याच्याबद्दल मी तुम्हाला आता सांगितलं. डिटेल्ड इव्हॅल्युएशन असेल, त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस गरज पडली तर आपण जे माझ्याकडे आहेत आन्सर रायटिंग त्या विद्यार्थ्यांना विचारा. माझी आन्सर रायटिंग मी काय करतो, सरळ झूम कॉल किंवा गुगल मीट कॉल, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर. त्याच्यामध्ये काय असतं, त्याचं आन्सर शीट समोरासमोर दिसत असतं आणि मी चेक करत असतो. त्याला दिसतंय मी चेक करताना कुठं काय करतोय, असं नाही की मी कुणीतरी चेक केलं पाठवून दिले. त्याला दिसतंय मी स्वतः चेक करतोय आणि तो पाहू शकतो आणि तिथे लगेच डाऊट विचारू शकतो की सर तुम्ही हे इंट्रोडक्शन माझं का चुकीचं मारले, इथं 4च मार्क्स का दिले, तुम्हाला काय वाटलं, इथं काय पाहिजे, समोरासमोर लाईव्ह असतं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने टेस्ट डिस्कशन पण असतील. टेस्ट झाल्यानंतर आयदर विचार चालू आहे लाईव्ह घेण्याचा, जे विद्यार्थी इथे येतील त्यांच्यासाठी इथेच लगेच डिस्कशन असेल, नाही पॉसिबल झालं तर रेकॉर्डेड फॉर्ममध्ये. दॅट्स नॉट इश्यू, कारण का मी तुम्हाला मॉडेल आन्सर पण देणार आहे. आणि डिस्कशनमध्ये काय आहे की कोणत्या टाईपचे इंट्रोडक्शन लिहू शकता, हा क्वेश्चन इंटरप्रिट कसा करायचा, डिकोड कसा करायचा, हा क्वेश्चन का विचारला गेलाय, कंटेक्स्ट काय, अनालिसिस काय, स्ट्रक्चर काय असू शकते, याचं वेगळ्या पद्धतीने उत्तर काय लिहू शकतात, कीवर्ड्स काय यूज केले पाहिजे जेणेकरून मार्क्स येतील, आपलं प्रॉब्लेम काय आहे ना तो सॉल्व्ह कसा होईल, ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष असणार आहे. लक्षात ठेवा इथे की काय आहे की सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न असा आहे की लेट सपोज तुमच्याकडे नॉलेज आहे, हे तुमचं कंटेंट आहे. सो तुम्ही रीड केलंय, नॉलेज वाचले, आता तुमची एक्झाम आहे म्हणजे तुम्हाला आन्सर रायटिंग करायचंय, बरोबर. आणि शेवटी जाऊन एक्झाम द्यायची त्या आन्सर रायटिंगच्या बेसिसवर. पण इथपासून इथपर्यंत कसं जायचंय हे कुणीच नाही शिकवलेलं. आपली GS2च्या टेस्ट सिरीजचं ब्राउचर ओपन करून बघा, त्याच्यामध्ये मी इलस्ट्रेशन समजून सांगितलंय हाऊ टू मूव्ह फ्रॉम हिअर टू हिअर. दिस इज माय जॉब, हे माझं काम आहे तुम्हाला इथून इथपर्यंत कसं घेऊन जायचं. आता बरेचसे जण काय भेटतील तुम्हाला मार्केटमध्ये, एक तर कंटेंट असेल किंवा डायरेक्ट आन्सर लिहा, येऊन इथं लिहा, इथून राईट. हे कसं ब्रिज करायचंय, इथून इथपर्यंत कसं पोहोचायचंय हे तुम्हाला तोच सांगू शकतो जो ऍक्च्युअली याच्यातून गेलाय. कधीतरी 20 वर्षापूर्वी मी कधीतरी UPSC दिलेली, गेले 20 वर्ष ऑब्जेक्टिव्ह शिकवतो, मी एक अक्षर लिहून नाही बघितलं आणि अचानक आता टेस्ट सिरीज डिस्कशन घ्यायला, हा तुम्हाला कधीच सांगू शकत नाही इथं मायग्रेट कसं करायचंय.
सांगूच शकत नाही, माझं चॅलेंज मी पाहिले समोर, बट मी सांगू शकतो. आणि जे काही माझ्यासारखे आहे जे UPSC ऍक्च्युली करता येते आणि मग ते तुम्हाला शिकवतात ते मराठीमधून, इंग्लिशमधून एक्सेट्रा, ती लोक तुमच्यासाठी आहे. आणि डेफिनेटली मीच नाही म्हणत नाही, माझ्यासारखं कोणीही असेल अशा टाईपचं बिंदास जॉईन करा. तोच माणूस ऍक्च्युली आहे जो तुम्हाला रिअल गाईड करू शकतो. कारण तुम्हाला माहिती तुम्ही कोणाच्या मागे बोलता, स्टुडंटच्या मागे बोलता का टीचर सुद्धा स्टुडंटला घेऊन येतात प्रमोशन करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी. एक सेशन जे स्टुडंट्स ऑफिसर झाले ते फक्त एवढं जे की ऑफिसर झालेल्यांना मिळतं. बाकीचे जे ज्याला मार्क्स चांगले आहेत म्हणजे त्या सब्जेक्टमध्ये एक्सपर्ट आहे, मार्क्स चांगले मिळाले, याच्यावर चांगले लिहिलेत, फक्त एका विषयाला चांगले दुसऱ्या विषयाला नाही, म्हणून नाही झालं किंवा भरपूर सारा रिझन म्हणून नाही झालं, तर याचा अर्थ तो व्यर्थ आहे असं नाही. असो, सो हे जे काम आहे ना माझे, की इथं काय काम आहे याच्यामध्ये, मग ह्या कंटेंटचं तुम्हाला शॉर्ट नोट्स कशा करायच्यात, त्या नोट्स अशा पद्धतीने कशा असल्या पाहिजे जेणेकरून त्या आन्सरमध्ये उत्तर होता येतील. आन्सर लिहिताना तुम्हाला काय फिअर आहे, ते फिअर कोणतं असते, कुठे प्रॉब्लेम्स आहेत ते कसे रेक्टिफाय करता येतील, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतील. ठीक आहे. सो आणि हे माझं इंट्रोडक्शन मी ऑलरेडी सांगितलं. आणि याच्यामध्ये मी सांगितलं नेट JRF देखील क्लिअर आहे, ज्युनियर रिसर्च फेलोशिप IR मध्ये PhD चालू आहे. ठीक आहे. सो तुम्हाला एवढा क्वालिफाईड ओव्हर क्वालिफाईड माणूस भेटणार नाही. असो, मी स्वतःची तारीफ करताना मलाच कसं तरी होतं. असो, त्याच्या पलीकडं तारीफ का करतो, कारण तुम्हाला जेन्युइनली करावं. तुम्ही ह्या गोष्टी ऍक्च्युली सगळ्यांना विचारायला पाहिजे. तुम्ही गेल्यावर फी भरून येता, तुम्ही विचारता का सर तुम्ही काय क्रेडिबिलिटी तुमची, तुम्ही मला शिकवताय, तुमच्यावरती मी माझं आयुष्य ठेवायला चाललोय, पणाला लावायला चाललोय, तुम्ही काय करू राहिले, तुम्ही काय केलेलं आहे, तुमचं काय प्रूव्ह करून द्या मला, हे तुम्ही ऍक्च्युली तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे. कोण नाही सांगणार इथं, पण मला सांगावं लागतंय कारण का हे प्रश्न तुमचे आहेत. असो, लक्ष्मीकांत रिसेंटली जे 7वं रिवाइज्ड एडिशन आले ते देखील मी पूर्णपणे ट्रान्सलेट केलेलं आहे. नसेल तर त्याच्या आतमध्ये जाऊन प्रूफ आहे, नाव लिहा, नाव वाचा तुम्ही, अशा पद्धतीने नाव लिहिलेलं आहे. 8वं एडिशन देखील येणार आहे. सो ते लक्ष्मीकांत सरांनी स्वतः तारीफ केलेली आहे आपली आणि सांगितले की अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने अद्ययावतीकरण झालेलं आहे, याचं अपडेशन झालेलं आहे. ठीक आहे. हे स्टुडंटचे फीडबॅक्स आहेत आपले. ठीक आहे. त्यानंतर ह्या नोट्स आहेत, हे ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेले की या पद्धतीने आपण सगळ्या नोट्स तयार केलेल्या आहेत, एका टॉपिकच्या नोट्स तयार केलेल्या आहेत. हे सगळे टॉपिक्स तुम्हाला क्रॅश कोर्समध्ये मी डिस्कस करणार आहे. ऑब्व्हियसली याच्यावरती जर क्वेश्चन आला तर तुम्हाला टेस्ट सिरीज जर तुम्ही असाल तर तुम्हाला हे सुद्धा मटेरियल कसं मिळेल याची सुद्धा आपण पूर्णपणे काळजी घेऊ. ठीक आहे. हे GS2चं मटेरियल आहे, हे IRचं मटेरियल आहे. अशा पद्धतीने मराठीमधून हे कंटेंट संपूर्ण तयार केलेलं आहे. पहा इथे चायना आहे, चायना USA रिलेशन, त्याची पार्श्वभूमी काय, हे सगळं कंटेंट करंट अफेअर बेस तयार केलेलं आहे. आता हे PSIRचं कंटेंट आहे, ऑप्शनलचं कंटेंट आहे, बट डेफिनेटली ह्या पद्धतीने ऑप्शनलचं पूर्ण, आता मी सांगितलं ना मार्क्सिस्ट थिअरी, आता हा बघा काय, ही मार्क्सिस्ट थिअरी ऑफ स्टेट आहे, म्हणजे मार्क्सचा राज्याचा सिद्धांत. 2 टप्प्यात बसवला, एक म्हणजे साधनवादी, दुसरा म्हणजे सापेक्ष स्वायत्तता. हे 2 सिद्धांत आहेत. आपल्याला उत्तर किती लिहायचं आहे, 150 ते 300 वर्ड्स. 150 वर्ड्सला एक क्वेश्चन येऊ शकतो, 250 वर्ड्सला 15 मार्काला येऊ शकतो, मॅक्स 300 वर्ड्सला आपल्याला 20 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो आपल्या पॅटर्ननुसार. मग जर क्वेश्चन आला साधनवादी सिद्धांतामध्ये, मार्क्सचा साधनवादी राज्याच्या सिद्धांताबद्दल लिहा, तर तुमच्याकडे एवढेच वर्ड्स पाहिजे, याच्यापेक्षा जास्त तुम्ही नोट्स काढल्या तर कारण सांगतो, ह्या सॅटर्डे संडेला, ह्या म्हणजे कोणत्या मार्चच्या GS 1, 2, 3, 4 आहे आणि नेक्स्ट संडेला लगेच, म्हणजे तुमच्याकडे किती वेळ मिळाला तुम्हाला, हार्डली 7 दिवस. 7 दिवसात तुम्हाला पूर्ण ऑप्शनल रिवाइज झाला पाहिजे. GS 1, 2, 3, 4 अशा नोट्स असतील तरच रिवाइज होणं शक्य आहे. आणि अशा टाईपचे नोट्स बिलीव्ह मी कोणाकडे नाही मार्केटमध्ये, अशा टाईपचे नोट्स आपल्याकडे त्या फक्त. ठीक आहे. सो असो, लेट्स गो टू द नेक्स्ट स्टेज. त्याचबरोबर मग आपल्याला जे काही करायचं आहे, मी क्वेश्चन कसे काढणार आहे, मी क्रॅश कोर्समध्ये डिस्कस कसं करणार आहे, त्यासोबत तुम्हाला मी काही मटेरियल देखील देणार आहे जे तुम्हाला अनालिसिस करायला हेल्प करेल प्रिपरेशनमध्ये. फॉर एक्झाम्पल, हा बा राज्याचा सिद्धांत आहे, ह्या राज्याच्या सिद्धांताचे हे सगळे PYQs आहेत. सो अशा प्रत्येक टॉपिकचे PYQ आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि ह्याच PYQच्या अनुषंगाने आपण टॉपिक सुद्धा काढलेत की कोणते टॉपिक्स क्वेश्चनमध्ये येऊ शकतात, त्याच्यावरती मायक्रो अनालिसिस केलेलं आहे आपण. अशा 2ही पीडीएफ तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहेत. जे आपल्याकडे लावणार नाही त्यांच्यासाठी मात्र हे थोडे चार्जड असणार आहेत, पैसे त्याच्यासाठी पे करावं लागणार, कष्ट आहे याच्यामध्ये, त्या कष्टाचे पैसे आहेत. सो मायक्रो अनालिसिस, पण जे आपल्याकडे टेस्ट सिरीज लावणार आहे, क्रॅश कोर्स लावून, त्याच्यासाठी हे फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे मी. मग त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल मायक्रो अनालिसिस आहे. मायक्रो अनालिसिस याच्या अर्थ काय, मायक्रो थिम्स याचा अर्थ काय, थिअरी ऑफ स्टेटमध्ये लेट सपोज मला काय काय रीड करायचं आहे, मला एवढंच रीड करायचं आहे, 4 पॉईंट आहेत लेट सपोज. फॉर एक्झाम्पल सांगतोय, एक म्हणजे लिबरल आहे, म्हणजे उदारमतवादी सिद्धांत आहे. दुसरा आहे तो म्हणजे फेमिनिस्ट थिअरी ऑफ स्टेट आहे, स्त्रीवादी सिद्धांत आहे. मार्क्सिस्ट मी आता जस्ट सांगितलं, मार्क्सिस्टमध्ये 2 थिअरीज आहेत, एक साधनवादी, एक सापेक्ष स्वायत्तता. सो मार्क्सिस्ट झालं. त्याच्यानंतर एक पोस्ट मॉडर्निझम किंवा पोस्ट कॉलोनियल आहे, म्हणजे काय उत्तर वसाहतवादी. मला हे 4च पॉईंट स्टडी करायचे, दॅट्स इट. आता आणखीन एक आहे, तो म्हणजे मोनिस्टिक, एकलवादी किंवा बहुत्ववादी, म्हणजे त्याला प्लुरलिस्टिक म्हटलेलं आहे. सो हे एवढंच करायचं. मला हे कसं कळालं एवढंच करायचं आहे, PYQचं डिटेल अनालिसिस केलेलं आहे, तर मी प्रिपेअर केलेलं आहे त्या पद्धतीने.
सो ते ॲनालिसिस तुम्हाला सगळं मिळणार आहे. अशा पद्धतीने त्या PDFs आहे. ठीक आहे, बुक पण त्याचा आपण तयार करत आहोत. त्याचबरोबर रमेश सिंगचं इकॉनॉमिक्सचं बुक सुद्धा आणलेलं आहे. मग तुम्ही ह्याच्यातून मला हे काय सांगायचं आहे, इकॉनॉमिक्ससाठी सध्या आपल्याकडे काही नाही आहे, बट त्याच्यातून मला हे सांगायचं आहे की मी प्रिपरेशन केले ना, सो आय नो एव्हरीथिंग. GS1 एव्हरीथिंग इन द सेन्स, मला असं नाही म्हणायचं की मला जगातलं सगळं माहिती आहे, त्या अँगल नाही. मला 1 2 3 4 GS कोणताही असो, SA असो किंवा PSR ऑप्शनल असो, आय नो हाऊ टू प्रिपेअर. मी PSR मध्ये एक्सपर्ट आहे म्हणून मी PSRच्या गोष्टी घेतोय, याचा अर्थ बाकीच्या गोष्टींची पण अक्कल नाही असं नाही. जे की बऱ्याच ठिकाणी की वर्षानुवर्ष झाले फक्त एकच विषय शिकवतोय, त्याच्यामुळे त्या विषयातलं माहिती, बाकीच्या विषयातलं काही माहितीच नाही. सो असं नाही, कारण का मी जस्ट रिसेंटली पेपर देतोय, सो मला माहिती ह्या गोष्टी काय. सो म्हणजे याचा अर्थ काय, याच्या थ्रू मी तुम्हाला बाकीच्या सब्जेक्टसाठी सुद्धा चांगल्या पद्धतीने गाईड करू शकतो. सो डू व्हिजिट आपले हे ब्राउचरला व्हिजिट करा. हे शेड्यूल आहे, हे शेड्यूल डिटेलमध्ये पहा. या शेड्यूलमध्ये फक्त तुम्हाला एक दिवस सुट्टी मिळेल, ती म्हणजे 21 डिसेंबरला संडेला कंबाईनची एक्झाम आहे. म्हणजे मला माहिती आहे मी किती काय म्हणलं तुम्ही जाणार आहे एक्झाम द्यायला, सो मी त्या दिवशी सुट्टी दिलेली. अदरवाईज तुमचं डेली एव्हरी संडेला पेपर होतील. आणि जेव्हा तुमची 25 जानेवारीला 2 महिन्यात ऑप्शनलची एक रिव्हिजन कंप्लीट झालेली असेल, त्यावेळेस तुमची फुल लेंथ टेस्ट असेल, लक्षात घ्या. सो मी असं नाही हवेतून उठून आलो आणि एक दिवस लिहिलेले, एक टेस्ट घेतलेली फुल लेंथ, असं नाही. ठीक आहे, सो हे प्राइसेस आहेत, भेटा तुम्ही. प्राइसेस आर सेकंडरी थिंग्स. आपण काय करता येईल तुमच्यासाठी, इम्पॉर्टंट काय आहे. मला जर कॅन्डिडेट दिसला की हा याच्यात पोटेन्शियल आहे, हा करू शकतोय, याला गरज आहे, तर डेफिनेटली आपण कन्सिडर पण केलेलं आहे. येस, सो डू व्हिजिट. हे आपले सोशल मीडिया हँडल्स आहेत. सांगण्याचा पॉईंट, हे ब्राउचर डाउनलोड करा आणि मला अपेक्षा आहे तुम्ही नक्कीच आपल्याकडे जॉईन व्हायला, आपल्या ह्या जर्नीमध्ये सुरुवात होईल. आणि मी तुमच्या जर्नीसोबत आहे. पुढचं वर्ष आहे ना, हे मेन्सचं वर्ष आहे, लक्षात ठेवा. प्रिलियम येणार 2 वर्ष, 2 महिने फक्त, 2 ते 3 महिने प्रिलियम आहे, बट तुमचं एंटायर इयर आहे ना, ते मेन्सचं इयर आहे, लक्षात ठेवा. इथून पुढे सुरू होणार. सो तुम्हाला चांगलं प्रिपेअर करायचं आहे मेन्स पर्स्पेक्टिव्हनी. आणि मला असं वाटतं वन स्टॉप सोल्युशन असेल ते म्हणजे PM इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्स, की जिथं तुम्ही GS2 GS4चं आत्ता प्रॉमिस करत नाही, कारण मी 2 महिन्यानंतर सुरुवात करणार आहे. एका टायमाला ह्याच 2 बॅचेस हँडल करणार आहे. त्यातून रिस्पॉन्स कळू द्या. त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल की किती विद्यार्थ्यांची गरज आहे. मग त्या विद्यार्थ्यांसाठी आपण GS4 देखील SA असेल प्रिपरेशन. आणि त्यानंतर मात्र जे आपले एक स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी, बरेचसे इनिशिएटिव्ह आपण फ्री ऑफ कॉस्ट देखील चालू करणार आहोत. ठीक आहे, सो या ठिकाणी थांबूया. होपफुली तुम्ही जॉईन करा. प्रिलियम झाल्यानंतर तुम्ही एकदा येऊन मला भेटा. जॉईन करा नका करू तुमचे प्रश्न आहे, तुम्हाला जिथं योग्य वाटतं तिथं करा जॉईन. मला येऊन भेटा, माझ्याकडून शेड्यूल तयार करून घ्या. आपल्या यूट्यूब चॅनलला पहा तुम्ही, मी शेड्यूल बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, हिंट देण्याचा प्रयत्न केलेला आहे की सगळ्यांनी तारीख सांगितल्या MPSCच्या, पण ॲक्च्युली त्या तारखेचं करायचं काय हे सांगितलं नाही. जाऊन बघा, व्हिजिट करा आणि मला येऊन भेटा. आपण प्लॅन बनवू तुमच्यासाठी, डिस्कस करू काय करता येईल. मेंटरशिपचं एक सेशन जे की फ्री अवेलेबल आहे, फर्स्ट सेशन, ते तुम्ही एक्सप्लोर करा आणि त्यानंतर आपल्या जर्नीसोबत सामील व्हा. तुमच्या जर्नीचं चांगलं प्रिपरेशन करा. ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच.